नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं कोकणी रायडर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि हे बघा, तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आज आपण आलो आहोत आडराई जंगल ट्रेकसाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपला ग्रुप हे बघा थोडे मागे चालतात आणि थोडे इकडे आहेत आणि माझ्या मागचा पूर्ण व्ह्यू बघा। तर आता आपण सकाळी 7 वाजता निघालोय। खिरेश्वर हा गाव आहे इथून। तर हॉटेलमध्ये फ्रेश वगैरे होऊन आता आपण सर्व निघालोय। व्हिडिओ असाच शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर कोण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, तसंच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। मित्रांनो, सकाळचे 7 वाजून गेलेत आणि धुकं बघा किती आहे। पाऊस नाही आहे। हे झाड भारी वाटतं मला। चल चालू कर दो। बघा, सर्वांचे प्रथमतः साखर सुरुवातीत विकस या ग्रुपने सर्वांचे प्रथमतः स्वागत आम्ही करतो। त्यापैकी जसे नवीन कोणी आले आहेत आपल्या ग्रुपने त्यांचे पण आम्ही स्वागत करतो। सांगण्याचा उद्देश आहे की आम्ही टेक करतो प्रत्येक टाइम किंवा काही ना काही सूचना देतो सर्वांना। तसंच काय मित्रांनो, समोर जे तुम्ही मंदिर पाहताय ते आहे नागेश्वर मंदिर आणि हे मंदिर खूप पुरातन आहे आणि आता हे मंदिर म्हणजे तसं बघायला गेलं तर चांगल्या स्थितीत आहे। हे बाजूला आपल्याला 3 शिवलिंग पाहायला मिळत आहेत। चला आत जाऊया। आत जाऊ ना। तर मित्रांनो, ही मेन शिवलिंग आहे। हे त्रिशूळ आहे हे बघा। हर हर महादेव। तर मित्रांनो, आता दर्शन वगैरे झालं तर आता आपण जंगल ट्रेककडे वळतोय आणि अजून आपल्याला पुढे खूप चालायचं आहे। सुरुवातीला एकदम मित्रांनो पठार आहे आणि हे जी जंगल ट्रेक आहे ती म्हणजे जास्त अशी कठीण नाही। फक्त जे मेन स्पॉट असतात ना ते थोडे फक्त सावधानीपूर्वक चालावं लागतं। आणि हा आपला पूर्ण चाकर शिवबांचे ग्रुप। मित्रांनो, इथे आता एक परत वॉटर क्रॉसिंग आहे। तर हा पण एक छोटासा धबधबा आपण पाहू शकतो। चला तर मग। मित्रांनो, पूर्ण धुका आहे बघा किती। हा, आणि हा आपला पूर्ण ग्रुप।
चला. तर मित्रांनो, आत्ता खरी आपली आडराई जे जंगल हे आहे ते इथून आपली ट्रेकिंगला सुरुवात होते. आणि जंगल तुम्ही पाहू शकता किती घनदाट आहे आणि खूप चांगला अनुभव इथे येऊन. ही खूप जुनी अशी झाडं वगैरे आपल्याला पाहायला मिळतात आणि एकदम घन जंगल आहे. तर इथे मित्रांनो आम्हाला खूप गर्दी भेटली, कारण रस्ता थोडा होता तो खूप क्रिटिकल होता, कारण ह्या साईडला पूर्ण खोल दरी आहे आणि क्रॉसिंग करायला फक्त वन वेच आहे, त्यामुळे एवढी गर्दी पाहायला मिळते तुम्हाला. व्हिडिओ काढू नको रे तू. तर मित्रांनो, जंगलामध्ये अजून बघा किती धुकं आहे आणि मध्ये मध्ये वातावरण पण लगेच क्लायमेट चेंज होतो, मध्येच पाऊस येतो जातो आहे, त्यामुळे हे अजून पण खूप धुकं पाहायला मिळते आपल्याला. तर मित्रांनो, या जंगलात तुम्ही पाहू शकता ही खूप मोठमोठी झाडं आहेत, त्याचप्रमाणे खूप अशी झाडं पाहायला भेटतात की ती वादळ वाऱ्यामुळे पडलेली आहेत. आणि जर बघायला गेलात तर या झाडांची जी एज असेल ना, ते कमीत कमी 50-60 वर्षांच्या वर असेल. पुढे जा, त्याच्यातून येता ना काय. मित्रांनो, आडराई जंगलमध्ये मध्ये अशी ही लोकेशन आहेत ना की असं वाटतं की एकदम म्हणजे जसं आपल्या पिक्चरमध्ये दाखवलं जातं, हॉरर पिक्चर असतात तसं एकदम डरावणी लोकेशन आहेत. पण आता जास्त वर्दळ असल्यामुळे आपल्याला काही वाटत नाही तेवढं.
तर मित्रांनो इथे हा आडराई जंगलाचा एंड पॉईंट आहे. तर इथे आपली ट्रेक म्हणजे आडराई जंगलाची स्टॉप होते आणि आता इथून पुढे आपण मेन जो स्पॉट आहे आडराई जंगलाचा त्यासाठी आपण इथून आता परत जाणार आहोत. कारण तिकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे जे या ट्रेकिंगचं खास आकर्षण आहे ते म्हणजे काळू धबधबा. तर मित्रांनो बघा धुकं किती आहे अशा प्रकारे आणि हे छोटे छोटे धबधबे आहेत. आणि आमचा ग्रुप आता सगळा इकडे आलाय. मित्रांनो जंगल बघा किती घनदाट जंगल आहे आणि खूप जुनी इथे खूप वर्षांपूर्वीची अशी झाडं आहे पण ती जसा वादळ वारा येतो ना त्यामध्ये मोडून पडतात. पूर्ण घन दाट जंगल आहे. पकड ना. नाही अजून काय नाही म्हणजे खाली नाही जायचं वरती जायचं ना. इकडे जायचं इथं कुठे. अरे इकडे कुठे जायचं बोला तू. मित्रांनो खूप धुकं आहे त्यामुळे आपल्याला स्पष्ट काय दिसत नाही आणि इथे पण 3 वॉटरफॉल आहेत. तर मित्रांनो इथून आपण आता जाणार आहोत ते म्हणजे एक हिडन स्पॉट आहे. तर तिथे एक मंदिर आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तिथून आपण जाणार आहोत. आपलं जे मेन या ट्रेकिंगचं आकर्षण आहे ते म्हणजे काळू वॉटरफॉल. तर तो खूप फेमस आहे. मित्रांनो हे भैरवनाथाचं मंदिर आहे. हे बघा खूप व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल. आणि तसंच बघा इथे भैरवनाथाचं म्हणजे या खडकावरती आहे ना भैरवनाथाची इथे शिल्प आहे. मित्रांनो आता आपण चाललो आहे काळू वॉटरफॉलच्या इथे आणि अजून पण बघा खूप धुकं आहे. काहीच समोर दिसत नाही. समोर डोळ्यासमोर अंधारी आले आता आमच्या. धुकं जातोय का आम्ही वाट पाहतोय. मेन हा बघा इथं आहे तोच आपल्याला दिसला पाहिजे. एवढा आपण आता प्रतीक्षा करतोय काय दिसत नाही. बघा थोडं धुकं आता कमी होत आहे. बघा सगळी माणसं कबीसाठी थांबलेली आहेत. हा बघा
दिसणार बाबल. बघा मित्रांनो, जे आपल्याला पाहायचंय तेच दिसत नाही. दिसत रे आता, क्लिअर होत मी. बस तू बस खाली बस, बसल्या होऊन आलो होतं लगेच. त्याचा मुद्दा ना पडल्यानंतर आणि मेमरी फुल झाली. काय ना होणार. थोडीशी झलक दिसते. हे कचरा कोण टाकता? बरोबर आहे मागे. अरे दिसतला रे, बसा तुम्ही. धुक्या वाढता काय ना उनीला रे, उनीला दिसत. घेतला घेतला. बघा मित्रांनो, आता लय बघून घे आधी बाबल्या. 10 मिनिटात केला पटकन. जाऊ का नाही. मित्रांनो, माझ्या मागे आहे तो काळू धबधबा. खाली उतरा काढली. हा बघा मित्रांनो, हा एक जो मित्र जो एवढा पुढे जातोय, तर असं कृपा करून कोणीही करू नका, कारण आपल्या जीवावर हे बेतू शकतं. तर असले स्टंट शक्यतो टाळा. मित्रांनो, हा दुसऱ्या बाजूचा व्ह्यू आहे. हा बघा, इकडे सुद्धा खूप धबधबे आहेत. बाई इथं एक आहे, 2 3 आणि ही खूप मोठी दरी आहे. मी जिथं उभा आहे तिथून. आणि ह्या साईडला माळशेज घाट आहे. तर मित्रांनो, परतीच्या प्रवासात येताना ही सुरुवातीला म्हणजे मंदिराच्या बाजूला जे आपण नागेश्वर मंदिर पाहिलं, तिथं ही राजवाडा गुफा आहे. विठ्ठल प्रमाणे आहे काय? तर मित्रांनो, आता काळू धबधबा वगैरे व्यवस्थित बघून झाला आहे. आणि आता आम्ही चाललो आहे, आपली जिथे बस लागली आहे तिथं आपण जे हॉटेल म्हणजे जेवण वगैरे जे आहे तिथं. तर आजचा जो आपला ट्रेक होता खरंच म्हणजे खूप चांगला झाला. आणि तुम्हाला पण नक्कीच आवडला असेल. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.